म्हणतात ना, निसर्गाची करणी आणि नारळात पाणी, तसंच चमत्कार आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। कारण मे महिना चालू आहे। आज तारीख आहे 29 मे 2025 आणि तुम्ही पहा, हा टाकेवाडी गावचा म्हसोबा महाराज पाझर तलाव हा जवळपास 50 वर्ष जुना हा तलाव आहे। कधी कधी या 50 वर्षामध्ये अशी वेळ आलेली आहे की पावसात अगदी पावसाळा संपला तरी हा तलाव भरला नाही आणि आता मात्र भर उन्हाळ्यामध्ये 29 मे 2025 ला हा तलाव आपल्याला भरलेला पाहायला मिळतोय। म्हणजे हा निसर्गाचा एक प्रकारचा अद्भुत चमत्कार। कारण ऐन उन्हाळ्यात एवढा प्रचंड पाऊस झाला वादळी वाऱ्यासह आणि हा तलाव संपूर्ण भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर टाकेवाडी गावाला फार नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे। अगदी या 4 डोंगरांच्या मध्ये हे टाकेवाडी गाव वसलेलं आहे। हे टाकेवाडी गावचं ग्रामदैवत पाण्यामध्ये एक सुंदर असं मंदिर गावाने उभारलेलं आहे आणि ह्याच म्हसोबा महाराजांचं दुसरं ठाणं हे थोडं वरच्या बाजूला जे तुम्ही मंदिर स्वरूपात पाहताय तिथे म्हसोबा महाराज बसलेले आहेत। आणि एवढा हा सुंदर निसर्गरम्य वातावरण असलेला हा टाकेवाडी गाव खऱ्या अर्थानं पर्यटन स्थळ व्हावं म्हणून इथे टाकेवाडी गावातले ग्रामस्थ नेहमी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतात। ही ओपन जिम या ठिकाणी आहे। इथे रोज सकाळी संध्याकाळी महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले या ठिकाणी येतात। इथे ह्या जिमचा आनंद घेतात, जिम करतात आणि आपली शरीरयष्टी अगदी चांगली राहील या दृष्टीने काम करतात। खरं तर या टाकेवाडी गावामध्ये जवळपास आजूबाजूच्या गावांना आम्ही विनंती करेल की हा तलाव एवढा सुंदर आहे, या ठिकाणी बरीच मुलं पोहण्यासाठी सकाळची येतात आणि जर थोडं लक्ष दिलं तर जर पालक मुलांना घेऊन आले तर नक्कीच या ठिकाणी बरेच मुलं पोहायला शिकू शकतात। असा हा सुंदर असा तलाव आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने पण खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी असतं। अगदी शाळेच्या सहली जरी आल्या तर त्यांना हे नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल। त्यामुळे आम्ही टाकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांना आवाहन करू की या सुंदर अशा वातावरणामध्ये नक्कीच ह्या पावसाळ्यामध्ये आपण भेट द्या। आपल्याला स्वर्गात आल्याचं फील आल्याशिवाय राहणार नाही। पहा तुम्ही आजूबाजूचा नैसर्गिक सौंदर्य लाभलेला टाकेवाडी गाव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।